श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले द्रौपदी स्वयंवर पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण अर्जुन आणि कर्ण यांच्यातले युद्धाचा थरार ही कथा वाचत होतो. आता आपण ती कथा पुढे वाचूया. कर्ण म्हणाला, श्रेष्ठ ब्राह्मणा, आपल्या दोघांच्या या युद्धात तुझ्या बाहूंचा विक्रम पाहिल्यावर, तुझ्या चित्ताची अद्भुत स्थिरता पाहिल्यावर आणि शस्त्रविद्येत आणि अस्त्रविद्येत तू जे असामान्य प्रावीण्य संपादन केलेले आहेस ते पाहिल्यावर मी तुझ्यावरच फारच संतुष्ट झालो आहे. विप्रश्रेष्ठा, तू मूर्तिमंत धनुर्वेद आहेस की साक्षात जामदग्नी भार्गवराम आहेस, अथवा स्वतःचे खरे रूप कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून ब्राह्मणाचे रूप धारण करून तुझ्या बाहुबळाचा आश्रय घेऊन प्रत्यक्ष इंद्र अथवा अनाद्यनंत विष्णू तर अवतीर्ण झाला नाही ना, आणि तोच माझ्याशी लढत नाही ना. खरे सांगू का तुला, समरांगणात मी एकदा क्षुब्ध झालो म्हणजे साक्षात शचीपती इंद्रा वाचून किंवा किरीटी अर्जुना वाचून माझ्याबरोबर सामना करण्याची कोणत्याही पुरुषाची प्राज्ञा नाही. कर्ण याप्रमाणे बोलल्यावर अर्जुन त्याला उलट म्हणाला, कर्णा, तू म्हणालास त्याप्रमाणे मी साक्षात धनुर्वेदही नाही किंवा साक्षात प्रतापी जामदग्नी भार्गवरामही नाही. मी एक साधा ब्राह्मण आहे, पण सर्व शस्त्रधारी योद्ध्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि गुरुकडून प्राप्त करून घेतलेल्या विद्येच्या बळावर मी ब्राह्म अस्त्रामध्ये व ऐंद्र अस्त्रामध्ये पारंगत झालो आहे. आणि वीरपुरुषा, आज तुला युद्धात जिंकण्याच्या ईर्षेनेच मी सज्ज झालो आहे. तू मात्र न डगमगता ताठ उभा राहा. वैशंपायन म्हणाले, अर्जुन असे बोलल्यावर ब्राह्म्य तेजावर मात करणे अशक्य आहे अशी खात्री झाल्यामुळे कर्ण युद्धातून निवृत्त झाला. पण वनातील दुसऱ्या एका जागी शल्य आणि भीमसेन एकमेकांशी झटापट करू लागले. दोघेही बलाढ्य होते, युद्धकलेत निष्णात होते, अस्त्रविद्येत प्रवीण होते आणि समर्थ होते. परस्परावर चढाई करणाऱ्या दोन मदोन्मत्त हत्तीप्रमाणे ते एकमेकांना आवाहन देऊ लागले. ते एकमेकाला मुटके मारू लागले, ढोपरखळ्या मारू लागले, दूर ढकलून देऊन पुन्हा आपल्याकडेच जोराने खेचू लागले, तोंड घशी पाडू लागले आणि कुशीवर लोटू लागले. अशा प्रकारे त्यांनी आटोकाट खेचाखेच केली आणि ओढाताण केली. एकमेकांच्या पाठीत त्यांनी बुकांदे तर किती घातले त्याला सुमारच नाही. त्यांनी एकमेकांच्या पाठीवर ज्या चडकण्या मारल्या आणि वादडे घातले त्यांचा आवाज फारच भयप्रद होता. एखाद्या दगडी पाट्यावर दुसरा पाटा आपटावा तशाच रीतीने त्यांची हाणामारी चालली होती. अशा प्रकारे एक घटकाभर त्यांनी मैदानात एकमेकांशी झोंबी चालली होती. एवढ्यात भीमाने शल्याला दोन्ही हातांनी वर उचलले आणि धपकन खाली टाकले. ते पाहताच ब्राह्मण खदाखदा हसू लागले. शल्याला जमिनीवर आदळल्यावरही बलाढ्य भीमाने त्याचा प्राण घेतला नाही. ही मोठी नवलाची गोष्ट म्हणायची. भीमसेनाने शल्याला भुईसपाट केल्यावर कर्णालाही धसका बसला. तसेच बाकीच्या सर्व राजांचीही गाळण उडाली आणि ते भीमसेनाच्या भोवती कडे धरून उभे राहिले. आणि ते सर्वजण म्हणाले, विप्रश्रेष्ठांनो, धन्य आहे तुमची त्या ब्राह्मणांची भीमार्जुनांची
त्या ब्राह्मणांची म्हणजेच भीमार्जुनांची अशी तारीफ केल्यावर ते पुन्हा म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठ कोणत्या कुळातले आहेत आणि त्यांचे वास्तव्य कोठे असते याचा शोध घ्या. साक्षात जामदग्नी भार्गवराम, द्रोण अथवा किरीटी अर्जुनाखेरीज दुसरा कोण कर्णाशी युद्धात सामना करू शकेल? तसेच देवकीपुत्र कृष्ण किंवा शरद्वान कृप यांच्याखेरीज दुसऱ्या कोणाची युद्धात दुर्योधनाला तोंड देण्याची ताकद आहे? तसेच बलराम, वीरश्रेष्ठ पांडव भीमसेन अथवा दुर्योधन यांच्याशिवाय शल्याला रणांगणात जमीनदोस्त करण्याचे सामर्थ्य तरी आणखी कुणात आहे का? जाऊ द्या, झाला एवढा धुमाकूळ बस झाला. ब्राह्मणांनी युद्ध सुरू केले, हे युद्ध आता थांबवा. ब्राह्मणांनी जरी अपराध केला तरी त्यांचे नित्य रक्षण करावयास पाहिजे. हे ब्राह्मण वास्तविक कोण आहेत याचा आपण नेमका छडा लावू आणि मग वाटल्यास पुन्हा यांच्याबरोबर खुशीने लढू. अशा प्रकारे बोलणाऱ्या त्या सर्व राजांकडे तसेच तेथे जमलेल्या इतर पुरुषांकडे भीमार्जुनांनी बघितले आणि युद्धात ते अघटित कर्म करून ते दोघे स्वस्थ बसून राहिले. वैशंपायन म्हणाले, भीमाचे ते अचाट शौर्याचे कृत्य पाहिल्यावर ते दोघे कुंतीचेच पुत्र आहेत ही कृष्णाची शंका अधिकच बळावली आणि अर्जुनाने धर्मानुसारच लक्ष्यभेद करूनच द्रौपदीची प्राप्ती करून घेतली आहे हे त्याने सर्व राजांना पटवून दिले आणि त्यांना युद्ध थांबवण्यास सांगितले आणि ते युद्धविशारद राजे युद्धापासून परावृत्त झाले आणि मनात खजील होऊन सर्वजण आपापल्या निवासस्थानाकडे निघून गेले. आज स्वयंवर मंटपात ब्राह्मणांचीच चढती कमान होती. पांचाली पणामध्ये जिंकली ती एका ब्राह्मणानेच अशा प्रकारे उद्गार काढीत तेथे जमलेले इतर लोकही पांगले. रुरु नामक मृगाची अजीने परिधान करणाऱ्या ब्राह्मणांनी भीमाला व अर्जुनाला इतके घेरून टाकले होते की मोठ्या प्रयासाने त्यांना त्या गर्दीतून कशीबशी वाट मिळाली. शत्रूंनी ज्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा केल्या होत्या असे ते दोघे भीमार्जुन लोकांच्या गर्दीमधून बाहेर पडताच द्रौपदीसुद्धा त्यांच्याबरोबर जाऊ लागली. त्यावेळी ते दोघे नरवीर पौर्णिमेच्या रात्री आभ्रपटलांमधून मुक्त झालेल्या चंद्रसूर्याप्रमाणे शोभून दिसले. भिक्षा मागून परत येण्याची वेळ केव्हाच टळून गेली तरी आपले पुत्र परत न आल्यामुळे त्यांच्या जीवाला काही बरे वाईट तर झाले नसेल ना, अशासारख्या शंकांनी कुंतीचे मन व्याकुळ होऊन गेले. धृतराष्ट्राच्या पुत्रांनी त्यांचा तलास लावला असेल आणि त्यांचा घात केला असेल अथवा क्रूर मायावी हाडवैरी राक्षसांनी त्यांच्या जीवाला अपाय केला असेल. महात्म्य व्यास महर्षींचे आश्वासन देखील खोटेच ठरलेले दिसते. अशा प्रकारच्या नाही त्या कुशंकांनी त्या पुत्रवत्सल कुंतीच्या मनात काहूर करून सोडले. नंतर लोकांची निजानीज झाल्यावर संध्याकाळ टळून गेल्यावर अचानक आभाळ भरून आले असता ढगाआड झालेल्या सूर्याप्रमाणे ब्राह्मणांनी वेढलेल्या अर्जुनाने आपल्या त्या रोजच्या कुंभाराच्या घरात पाऊल ठेवले. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.